माणिकने फासलं सखूच्या तोंडाला काळं. माणिकने केली सखूच्या आयुष्यात आणि तिच्या घरात एंट्री. सखा माझा पांडुरंग या मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते. सखूवरची संकट काही थांबेनात. सखूवर रोजच एक नवीन सावट येताना दिसते आणि या सगळ्यात आता माणिकची सखूच्या घरात होणार आहे एंट्री. येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे, ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की एकीकडे माणिक आणि तिच्या घरातले येतात दिगंबरच्या घरी, जिथे यमुना आणि मनोरमा त्यांचं खूप आनंदाने स्वागत करतात. त्यावर यमुना माणिकला म्हणते की सखूला तुम्ही काळी बाहुलीच समजा, जी घराला नजर लागू नये म्हणून बांधतात ना तशीच. आणि हे ऐकल्यावर मात्र माणिक म्हणते की काळी बाहुली समजायचं कशाला, ती काळी बाहुलीच आहे. तर ती तिथे असलेल्या ज्योतीतलं काळं घेते आणि ते सखूच्या तोंडाला पाजते आणि म्हणते की आता ही काळी बाहुली आणि हिच्यामुळे आपल्याला नजर लागणार नाही. हे बघून सखू खूपच हैराण होते, ती अक्षरशः रडू लागते. पण सध्या तरी माणिकच्या येण्याने सखूवर एक नवीन संकट नक्कीच आलंय. बघणं फार महत्वाचं असणार आहे की या सगळ्यात दिगंबर सखूची साथ देणार की नाही. तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय. तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार.